CET मध्ये किती मार्क्स असले त्यावेळेला तुम्हाला चांगलं टॉपचं कॉलेज मिळणार आहे, लक्षात घ्या. 99 पर्यंत मार्क्स असले तर बेस्ट कॉलेज आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये टॉप 10 कॉलेजेस असे आहेत इंजिनिअरिंग किंवा जे तुमचे ॲग्रिकल्चर असतील ॲग्रिकल्चरचे, ते टॉप 10 कॉलेजमध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तर तुम्हाला जवळपास इयरली 14 lakhs, जवळपास 14 ते 15 लाखापर्यंतचं पॅकेज असतं, लक्षात घ्या. या टॉप 10च्या कॉलेजेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन मिळवायचं असेल तर तुम्हाला मार्क्स पाहिजे असतात जवळपास 98% जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर, लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला मीडियम लेवलच्या कॉलेजेसला ॲडमिशन मिळवायचं असेल, जिथून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचं पॅकेज मिळवू शकता, वार्षिक पॅकेज मिळवू शकता, तर त्यासाठी पर्सेंटेज कमीत कमी 95+ पाहिजे. 90च्या प्लस तरी ॲटलिस्ट तुमचे पर्सेंटेज आले पाहिजे. आता तुम्हाला जर 95+ पर्सेंटाईल जर त्या ठिकाणी घ्यायचे असेल CETमध्ये, तर तुम्हाला नेमके CETच्या पेपरमध्ये किती मार्क्स मिळाले पाहिजे? 150+ मार्क्स तुम्हाला मिळाले तर 95+ मार्क्स तुम्हाला येतील CETमध्ये. त्यानंतर जर तुम्हाला 100+ जर कधी मार्क्स त्या ठिकाणी असेल तर 90 पर्सेंटाईलच्या वरती त्या ठिकाणी मार्क्स येतील, लक्षात घ्या. मग आता 90च्या बिलो जर तुम्ही असाल तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणं थोडं अवघड होतं, लक्षात घ्या. ज्या मुलांच्या अजून शिफ्ट बाकी आहेत त्या मुलांसाठी खूप 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 महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो आहे की तुम्ही मागच्या वर्षीचे PYQ करा. कारण मी जशा पद्धतीनं प्रत्येक शिफ्टचे पेपर बघितले, मुलांना विचारलं, तर त्यानुसार कळलेलं आहे की मॅक्झिमम PYQ पास्ट इयर जे क्वेश्चन आहे मागच्या वर्षीचे असेल, त्याच्या मागच्या वर्षीचे असतील, हे सगळे क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारण्यात आलेले